माझी विनंती आहे सगळ्याला, हे जे पांगून बसलेत का माणसं, ते न मंडपात येऊन बसलं तर जरासं बरं होईल. तुमच्यामुळं निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. यौंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा. विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं. मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. शरण आलो म्हणे तुका. शरण आलो म्हणे तुका. शरण आलो म्हणे तुका. तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचम वेद निर्माते जगतउद्धारक जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा निष्ठावंत भक्ताचं वर्णन सांगणारा अभंग. विठाला विठाला विठाला
जगद्गुरु तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. चातुर्मासाच्या समाप्तीच्या निमित्तानं आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद रामकथा सोहळा कथा प्रवक्त्या आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री हरिभक्तीपरायण साध्वी दुर्गाताई महाराज, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री हरिभक्तीपरायण ज्ञान भारती महाराज बाबांची उपस्थिती आहे. त्यांचे शिष्य चैतन्य महाराज आहेत. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गायनाचार्य भजन सम्राट आमचे सुधीर महाराज, गायनाचार्य संतोष महाराज, गायनाचार्य आमचे पांचाळ महाराज, गायनाचार्य महाराज कचरू महाराज हे आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे राजू महाराज हे आहेत. जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी विठाला विठाला तुकोबरा या अभंगातून निष्ठावंत भक्ताचं वर्णन करतात. बाबा रे, कशाला म्हणायचं निष्ठा? देवा करता प्रांजरी द्यायची वेळ आली तरी खरे भगवत भक्त माग सरकत नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, काहीही होऊ द्या, कारण भक्तच त्याला म्हणायचं. जनजगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला, आणि जोपर्यंत जगाशी संबंध तोडीत नाहीत तोपर्यंत देवाशी संबंध कधीच जुटू शकत नाही. विठाला विठाला तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही हो, करतो, पण कधी दुःख आल्याच्या अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी, हा अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराज म्हणले, दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करत नाहीत, पण सुख आल्याच्या नंतर देवाला विसरून जातात. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, तूफान से तू लड़ ले खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांग आमचा देव लय मोठा आहे. विठाला म्हणून आपल्या जीवनातलं सुख दुःख तुम्ही देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. पण माणसं नेमकं उलट करते, आपल्या जीवनातलं दुःख कोणाला सांगते? एक तर संताला सांगा आणि एक तर
देवाला सांगा. पण माणसं संताला सोडून देतेत, देवाला सोडून देतेत, आपलं दुःख सांगतेत कोणाला? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. हो, याला तसंच पाहिजे म्हणते. बरं, ज्या माणसाजवळ दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का हो तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे. बरं, जाऊ द्या. ज्या माणसाजवळ दुःख व्यक्त करतात तो माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. अरे कोण सुखी? म्हणून माणसाजवळ कधीच रडत बसायचं? रडायचं तर संताजवळ जाऊन रडायचं, आणि रडायचं तर देवाजवळ जाऊन रडायचं. कारण लोक सध्याच्या काळामध्ये मीठ घेऊन बसलेले जखमीवर चोळायला, हळद घेऊन नाही. विठाला विठाला, हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. विठाला म्हणून सांगायचंच नाही. आणि एक वाक्य सांगता, थोडा विको कमी करा ना थोडा. एक वाक्य सांगतो, आपल्या जीवनामध्ये सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत तेवढी दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यांना चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे याचं दुःखच नाही, दुसऱ्याचं पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही, हे ध्यानात ठेवा. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना ना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. चांगलं करता आलं तर करा, पण वाईट कधी कोणाचं करू नका. आणि एक वाक्य सांगू का? ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जातान त्या दिवशी स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. मनात जरी चिंतन केलं दुसऱ्याचं वाटोळं व्हावं, त्या दिवशी स्वतःचं वाटोळं होते. कसं होते सांगू का? आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेलं स्वतःचं वाटोळं कसं होते ते म्हणले. एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस का? ती म्हणली माहित नाही का तुम्हाला, किती दिवस झाले म्हणले आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला ते मला माहिती आहे, पण तू कुठं गेलतीस? मी गेलती म्हणली एका वैदाकड, मांत्रिकाकड. काय म्हणला तो वैद? तो वैद म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होते. काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणला का ईडीएस का मुलगा पाहिजे म्हणला. आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी याच्या बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली? ते म्हणला का ईडीएस का उद्याच्याला माझी आई मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे, मग तुझं बाळांपण करायला लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई 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 कायच नवरा आहे म्हणली माझा. माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही ध्यानात याचं तुमच्या. महादेवाच्या पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठुत जा जरासं. काय नवरा आहे म्हणली माझा. हिवाळ्याचे दिवस होते, कडक दिवस होते, 2-3 दिवस झाले. ती म्हणली अहो घ्या की काहीतरी पटकन निर्णय. ते म्हणला अगं थांब जरासं, काय गडबड आहे, आपला एवढा भारती बाबाचा सप्ताह सुरू झालाय, लोक काय म्हणते ना आपल्याला, होऊ दे शेवट काल्याचं कीर्तन होऊ दे बघू. सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झालं आणि हे दुसऱ्या दिवशी याच्या आईपाशी गेला दुपारच्या पाऱ्यात आणि आईला म्हणला आई
रात्री तू कुठं झोपतीस ग? ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपती. ते म्हणला मग आजच्या दिवशी एक काम कर ना, तिला अलीकडून झोपवून तू पलीकडून झोप. का रे बा? नाही आजच्या दिवस ऐक म्हणला, दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या, हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी ही झोपली. थंडीचे दिवस होते, दोन्ही म्हाताऱ्यानं पांघरून घेतलं, खुडखुड 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 म्हाताऱ्या झोपलेल्या. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? 2:30. तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात का? बरं 2:30 वाजले, जाऊ द्या सुधीर महाराजाच्या मनावर. हा 2:30 वाजले आणि ते म्हणला चाल. हे लटकच गेला, ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदाच चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा माझ्या आईचा चेहरा सुद्धा तुला बघायला भेटायचा नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा टाकला, मथारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, नदीत नेऊन टाकली. चालली मथारी आपली वात 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 वात. तिला इतका आनंद झाला, मथारी मेली, सासू मेली, आनंद झाला. इतकी खुश झाली, इतकी खुश झाली. ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची माय मेली म्हणून मला आनंद झाला, आणि याला कशाचा आनंद झाला असन? लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली. याला कशाचा आनंद झाला? जाऊ म्हणली नवरा भोळसर आहे. 2 जण घरला आले. रात्रभर तिला झोप येईना, इतका आनंद झाला. पहाट 3 वाजताच उठली आणि उठल्याबरोबर तिनं अशी रवी लावली. आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरा सग दिवस निघू दे. खरं कळाल्या नाही तू बीपी लो झाला तर मला विचार. पण हिचं सुरूच घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गायची धार काढायला उठला. गाई खाली बसला, पाण्याची थाप काशेवर मारली, येणं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुबतो गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाठ्याची माय, विश्वास नसल तर जाऊन पाय. अनिकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगाला गे, सुख दुःख दोष अंगाला गे. मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्याच्या नंतर स्वतःच वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला चिंतन करायचं ते चांगलं चिंतन करा, लोकांचं चांगलं चिंतन करा. त्याच्यासाठी सप्तेत. कारण देवाचा स्वभाव आहे, देव बाह्यरंग पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, आपल्याला अंतरंग कळत. आपला संसार बाह्यरंगावर चाललेला आहे का अंतरंगावर चाललेला आहे? बाह्यरंगावर. अंतरंग कुठं कळत आहे? सोपं उदाहरण, सोपं मला सांगा, तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. गुंतेनं पाहितलेले असतात का? मी बऱ्याच पोरायला सांगत असतो, चमडा चांगला असून उपयोग नसते, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. पाहता आलं तर मन पाहत, चमडा पाहून भूलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते.
ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्यानं चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. हा, एक तर सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगी देणं, विको कमी कर रे बाबा. एक तर कोणी कोणाला पोरगी देईना आणि ज्याला पोरगी द्याले त्याला पास पडणं. आमच्या इथे एक जणानं 20 पोरी नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे, कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्यावर लाल पडायली. या करतो तरी कोणती पास. त्याचं आता इतकं वय झालंय त्याला आता कोणी पोरगीत देईना. पुन्हा पोरगी पाहायला गेलं, पोरीनं त्याला विचारलं तो नाव काय, ते म्हणला वसंत. ती म्हणली मला नाही पसंत, उठ. पोरी पाच दिवस गेले, आता एक भेटणं, तुम्ही दुसरी नापास कुठं करतात. आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आलं डिमांड. काय येऊनी काय येऊनी. 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता, आमचं लेकरू पदरात. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं आम्ही कुठं. आता जिरली का, आता बळद जय हरी घालायला, जय हरी. ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायचं. विठाला बाह्य रंग पाहतो तुम्ही आम्ही. हे खनकायले जास्त रे बाळा. भोंगे थोडे कमी करणं, साऊंड आवाज देणं. आवाज लय खनकायलाय. हॅलो, मला बेस दे बेस. हॅलो 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 हॅलो. विठाला विठाला इथं जातीचाही काही संबंध नाही. मी अभंगावर येणार आहे. आणि परमार्थामध्ये जातीचा काही संबंध. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, अधिकार, सकळासी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नामे विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मस्त जमला आवाज आता. विठाला विठाला हो. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती आणि हो का तयाची. मला सांगा बसलेले माणसं हे प्रमाण कोणाचे आहेत? ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, साधू संताचे. म्हणजे पहिला मुद्दा की परमार्थात जातीचा काही संबंध. आणि याच्या पुढे जाऊन महाराज बोलले परमार्थामध्ये 2 पाप टोकाचे आहेत. परमार्थात आल्याच्या नंतर साधू संतांची निंदा करणे आणि परमार्थात आल्याच्या नंतर एखाद्या वारकऱ्याची वैष्णवाची जात विचारणे, हे 2 पाप जन केलेत. महाराज म्हणले त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागा भेटत. आणि एवढं सांगून जर एखादा नालायक माणूस ऐकत नसेल आणि या मंडपात आल्याच्या नंतर एखाद्या कीर्तनकाराची वारकऱ्याची जात पाहत असेल तर महाराज म्हणले त्याला कुंभी पाक नरकात जावं लागतंय. वैष्णवाची याती वर्णिला कोणी, आपण वैष्णवाची याती वाणी जो आपण, वैष्णवाची याती
पाक भूमी पाक भोगी भूमी पाक वैष्णवाची यादी वाणी जो आपण 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 वैष्णवाची याती वाणी जो आपण आणि भोगी तो पतन कुंभीपाक. महाराज म्हणले त्याला कुंभीपाक नरकात जावं लागते. कोणाला? जन वैष्णवाची वारकऱ्याची जात विचारली त्याला. पण आता महाराष्ट्रामध्ये दयनीय अवस्था झाली. आता परमार्थात सुद्धा लोक जातीवाद करायला लागले. कीर्तनकाराची तारीख घ्यायची म्हणल्याच्या नंतर काही नालायक माणसं तशी जात पाहतात. कोण्या जातीचं आहे? अरे नरकाला जाताल ना. हे संताचे प्रमाण वाचा. आपल्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. इथं ज्यानं जात विचारली त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागा भेटत. आणि हे जर मला वाटतं हे ज्याला प्रमाण पाठ आहे, ज्याला संत वाङ्मयाचा अभ्यास आहे, तो कधी जातीवाद करत. आणि परमार्थामध्ये ब्रीद आहे. आणि एक सांगू का, महाराज मंडळी उपस्थित आहेत सगळे, जो माणूस महाराज परमार्थात आल्याच्या नंतर जातीवाद करतो त्याची प्रगती कधीच होत. दाखवा मला संप्रदायामध्ये या माणसानं जातीवाद केला आणि जातीवाद करणारा माणूस महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. दाखवा. अपवाद एखादं उदाहरण दाखवा. नाही, ज्याचं मन निर्मळ आहे त्याचाच अंगीकार साधू संत देव आणि समाज करत असतो. जातीवादी माणसाचा अंगीकार समाजही करत नाही, संतही करत नाहीत आणि देवही करीत नाहीत. त्याचा सुपडा सापच होतय. विठाला अरे 700 वर्षापूर्वी पहिला जातीवाद संपवण्याचं काम माझ्या ज्ञानोबारायानं केलं. 18 पगड जातीचे सर्व संत एकत्रित केले आणि त्याला अभंग लिहायला लावले. कोण? ज्ञानोबारायानं. मिळविली मांदी वैष्णवांची. कोण आहेत जनाबाई? नामदेवरायाच्या घरी भांडे घासणारी. तिला सांगितलं अभंग लिहा. कोण आहेत चोखोबाराय? चोखोबारायच्या धर्मपत्नीला अभंग लिहायला सांगितले आणि ते अभंग स्वीकारले. हो, समाजानं स्वीकारले, देवानं स्वीकारले, साधू संतांनं स्वीकारले. पहिला वारकरी संप्रदायाची शिक्षण पहिलं एक आहे की आपल्यातली आपल्यात जातीवाद संपला पाहिजे. हिंदू समाज एकत्रित आला पाहिजे. विचारलं जर कोण तुझी जात कोणती, तर त्यानं म्हणलं पाहिजे मी हिंदू आहे. काय म्हणलं पाहिजे? मी हिंदू आहे. मुस्लिम समाज कधी म्हणतंय का माझी ही जात आहे ती जात आहे? त्याला विचारा बरं तू कोण्या जातीचा आहे, ते म्हणतात मी मुस्लिम आहे. त्याच्यात काय जाती कमी आहेत का? हे नालायक आपलेच आहेत. विठाला विठाला म्हणून पहिलं कार्य एकच घरी घेऊन जा. जातीवाद कधी करायचा नाही. आपल्यातली आपल्यात कधी फोडाफोड करायची. सध्याच्या काळामध्ये फार मोठं षडयंत्र आहे. कशाचं? हिंदूतल्या हिंदूमध्ये फोड करण्याचं. विठाला विठाला गर्व से कहो हम हिंदू है. आपण हिंदू आहेत. हिंदुत्वाचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. मला सांगायचं एवढंच गड्या, परमार्थामध्ये जातीचा संबंध. आणि जात कशाला म्हणायचं? लक्ष देऊ नाही का? जात कशाला म्हणायचं? जात असती ती इज्जत असती आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्यानात?